मित्रांनो नमस्कार. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा सब्जेक्ट घेऊन सेट एक्झाम देण्यासाठी आपण तयार आहात का? सराव संच भाग 1 प्रायोगिक तत्वावर खास आपल्यासाठी. संघटनेच्या आधारभूत घटकांमध्ये डॅश डॅश डॅशचा समावेश होत नाही, हा आपला सरावामधला पहिला प्रश्न आहे. आता समावेश होत नाही म्हटलं आहे आणि 4 ऑप्शन आहे आपल्याकडे: जागा, जनता, सत्ता आणि प्रक्रिया. संघटनेचा आधारभूत घटक, आता संघटनेमध्ये जनता आली, सत्ता आली, प्रक्रिया सुद्धा आली आणि जागा सुद्धा येते. मग नेमकं कोणता? आता सत्ता हा थोडासा यातला नकारात्मक भाग आपल्याला दिसतोय. त्यामुळे संघटनेमध्ये जागेला महत्त्व आहे, जनतेला महत्त्व आहे, प्रक्रियेला सुद्धा महत्त्व आहे, परंतु सत्तेला मात्र महत्त्व तेवढं दिलं जात नाही. म्हणून आपलं उत्तर काय राहणार आहे? सत्ता. सत्ता हे आपलं राईट उत्तर राहणार आहे. ओके, दुसऱ्या प्रश्नाकडे आपण लगेच वळू. संघटनेत नियम व कायद्याला अधिक महत्त्व दिले जाते. कोणत्या संघटनेमध्ये? ऑप्शन आहे आपल्याकडे: औपचारिक, अनौपचारिक. सी ऑप्शन आहे औपचारिक व अनौपचारिक दोन्ही दिलेले आहे आणि डी म्हणजे यापैकी नाही त्यांनी म्हटलेलं आहे. आता नियम आणि कायद्याला अधिक महत्त्व कोणत्या याच्यात दिले जाते? जिथे शासकीय प्रक्रिया म्हणजे औपचारिक ऑफिशियल गोष्टी होतात. म्हणून मग आपलं उत्तर काय राहणार आहे? ए. औपचारिक संघटनेत नियम व कायद्याला अधिक महत्त्व दिले जाते. आलं लक्षात? म्हणजे आपलं उत्तर राहील ए. आपलं उत्तर काय राहणार आहे? ए. तिसऱ्या प्रश्नाकडे लगेच आपण वळू. संसूचनाचे मुख्य प्रकार किती आहेत? संसूचनांचे मुख्य प्रकार किती आहेत? आता हा प्रश्न थोडासा जिथे आकडे येतात ते लक्षात ठेवणं थोडंसं कठीण होऊन जाते. मग अशा वेळी आपल्याला नेमकं काय करायचं? त्यामुळे कम्युनिकेशन किंवा निर्देश या बाबतीत आपल्याला 3च महत्त्वपूर्ण प्रकार बघायला मिळतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? ड. 3 सूचनांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे: औपचारिक संघटनेत प्रत्येकाचे अधिकार, कार्य, जबाबदारी, कार्यक्षेत्र इत्यादी बाबी असतात. कशा असतात त्या? ऑप्शन्स दिलेले आहेत: ए. अनिश्चित असतात, बी. लिखित स्वरूपात असतात, सी. अलिखित स्वरूपात असतात आणि डी. यापैकी नाही. आता औपचारिक म्हणजे ऑफिशियल संघटना जी असते, जी खऱ्या अर्थाने शासकीय प्रोसेसमध्ये किंवा प्रशासकीय व्यवस्था चालवते, त्याच्यामध्ये प्रत्येकाचे अधिकार, कार्य, जबाबदारी, कार्यक्षेत्र हे काय असते? जोपर्यंत ते लिखित स्वरूपात म्हणजे निश्चित नसते तोपर्यंत त्याला कोणीही ग्राह्य धरत नाही किंवा त्याला महत्त्व देत नाही. त्याच्यामुळे ते अनिश्चित असू शकत नाही, अलिखित असू शकत नाही, यापैकी नाही हा पण पर्याय इथे कटला. मग आपल्याला पर्याय बी लिखित स्वरूपात जर असेल तरच त्याला महत्त्व असते. आपला हा पर्याय आहे लिखित स्वरूपात. 5व्या प्रश्नाकडे वळूया आपण. आधुनिक प्रशासनात संघटनेच्या कोणत्या तत्वाचे महत्त्व कमी झाले आहे? आधुनिक प्रशासनामध्ये संघटनेच्या कोणत्या तत्वाचे महत्त्व कमी झाले आहे? आता आधुनिक प्रशासन म्हणजे जे आपलं IT वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा विविध गतिमानता आणि आधुनिकता आलेली आहे. त्याच्यामुळे या प्रशासनात संघटनेच्या कोणत्या तत्वाचे महत्त्व कमी झाले आहे?
आता इथे संदेशवहन ही प्रक्रिया तर राहणारच आहे. कम्युनिकेशन आवश्यक आहे. समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन ते पण आवश्यक आहे. डी विकेंद्रीकरण ते पण आवश्यक आहे. पण आज्ञेच्या एकता, जसं बी पर्याय मला योग्य इथे वाटतोय, अपेक्षित आहे, कारण त्याच्या मागचं, म्हणून मी तो शेवटी घेतला. महत्त्व कमी झाले कारण संदेशवहन, समन्वय आणि विकेंद्रीकरणामुळे आणि इतरही काही ज्या घटक आहेत त्याच्यामुळे आज्ञेची एकता हा संघटनेच्या तत्वामध्ये कमी झाल्याचं आपल्याला आढळून येतं. म्हणून 5व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे बी, आज्ञेची एकता. हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे आपण बोलूया. विकास कामात लोकांचा सहभाग अधिकाधिक मिळविण्यासाठी हे कार्य महत्त्वपूर्ण असते. आता विकास कामात लोकांचा सहभाग मिळवायचा आहे आणि तो अधिकाधिक मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे कोणाचं कार्य महत्त्वपूर्ण ठरते? इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. ए जनसंपर्क विभागाचं, बी मुख्य प्रशासक व अधिकारी संबंधाचे, भ्रष्टाचार निर्मूलनाचे आणि डी म्हणजे यापैकी नाही. विकास कामात लोकांचा सहभाग मिळवायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करावं लागेल की जनसंपर्क करावा लागतो. कारण लोकांचा सहभाग तेव्हाच मिळतो जेव्हा त्यांना प्रशासकीय व्यवस्था, योजना, उपक्रम यांची माहिती असते. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते काय राहणार आहे? ए जनसंपर्क विभाग याला महत्त्व आहे. पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण. विशेषीकरणाविरुद्ध कोणता घटक आहे? विशेषीकरण. आता विशेषीकरणाचा अर्थ जर आपण लक्षात घेतला, आपल्या लोकप्रशासन किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विषयामध्ये ज्यांनी MA किंवा ग्रॅज्युएशन स्पेशल सब्जेक्ट घेऊन केलेला आहे त्यांना याबद्दल नक्कीच माहिती असेल. आणि इतर जे विद्यार्थी आहेत, विशेषीकरणाविरुद्ध कोणता घटक आहे म्हणजे एखादा स्पेशलायझेशन जर आपण करतोय त्याच्या विरुद्ध कोणता घटक असतो? प्रजा, प्रदेश, प्रयोजन, प्रयोजन व प्रक्रिया. विशेषीकरणाच्या विरुद्ध कुठला घटक असू शकतो? प्रजा असू शकत नाही, कारण स्पेशलायझेशन प्रजेला त्याचं महत्त्व असते आणि त्याचा फायदा होतो. प्रदेश विशेषीकरणासाठी आवश्यक असतो. पण प्रयोजन हा जो शब्द आहे तो फक्त आणि फक्त विरुद्ध असण्याची शक्यता आहे. आता डी मध्ये प्रयोजन आणि प्रक्रिया या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की प्रयोजन हे विशेषणाविरुद्ध आहे. प्रयोजन आणि प्रक्रिया दोन्ही जर असेल तर ते विरोधात नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते सी राहणार आहे, प्रयोजन. 8वा प्रश्न आहे. हे विचारवंत असे म्हणतात की नोकरशाहीचे दुर्गुण टाळण्यासाठी व त्यांच्या बेजबाबदारीला प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी नियंत्रणाची आवश्यकता असते. आता हे कोणी म्हटलेलं आहे? कुठल्या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे? त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स आहे आपल्याकडे. मॅक्स वेबर, टेलर FW, FM मार्क्स, EN ग्लॅडन. आता आपण जर लोकप्रशासनाचा अभ्यास केला तर आपल्याला असं आढळून येते की लोकशाहीमध्ये किंवा आपण जर एक सर्वसाधारण प्रशासकीय व्यवस्थेचा विचार केला तर नोकरशाहीमध्ये दुर्गुण टाळण्यासाठी आणि नोकरशाहीच्या बेजबाबदारपणाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी नियंत्रणाची आवश्यकता असल्याचं महत्त्वपूर्ण जे वक्तव्य आहे ते आपल्या डी ऑप्शनमध्ये म्हणजे ग्लॅडन, EN ग्लॅडन यांनी असं सांगितलं होतं की दुर्गुण टाळायचे आणि बेजबाबदारपणाला लगाम लावायचा किंवा जबाबदारी फिक्स करायची असेल तर आपल्याला
प्रभावी नियंत्रणाची आवश्यकता नक्कीच आहे. त्यामुळे E.N. ग्लॅडन या विचारवंताचं जे ऑप्शन आहे म्हणजे ऑप्शन डी हे आपल्याला इथे राईट ऑप्शन आहे. लगेच आपण 9व्या प्रश्नाकडे जाऊया. 9वा प्रश्न काय म्हणतो? संसदीय शासन प्रणालीत डॅश डॅश डॅशचा विश्वास असेपर्यंत वास्तविक कार्यकारी प्रमुख पदावर कार्यरत राहतात. म्हणजे तुमचा विश्वास आहे तोपर्यंतच एखाद्या संसदीय शासन प्रणालीमध्ये कार्यकारी प्रमुख राहतात. याच्यामध्ये ऑप्शन काय काय आपल्याकडे? राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, कायदेमंडळ यापैकी नाही. म्हणजे कोणाचा विश्वास असेपर्यंत कार्यकारी प्रमुख पदावर राहतो? प्रश्न लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लोकप्रशासन हा जो विषय आहे जो घेऊन आपण आत्ता अभ्यास करतोय सेट परीक्षेचा, त्यामध्ये प्रश्नाचा ओघ लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण बरेचसे प्रश्न, कारण प्रशासकीय व्यवस्था, शासन व्यवस्था, संविधान किंवा घटनेचे काही तरतुदी या बऱ्याचशा गोष्टी सिमिलॅरिटीमध्ये आपल्याला असतात. त्याच्यामुळे परत एकदा प्रश्न वाचूया की संसदीय शासन प्रणालीमध्ये यांचा विश्वास असेपर्यंत, आता कोणाचा? ऑप्शन आपण बघितले, ए राष्ट्रपती, बी सर्वोच्च न्यायालय, सी कायदेमंडळ आणि यापैकी नाही हे डी ऑप्शन आहे. मग आपल्याला हे बघायचं आहे की कार्यकारी प्रमुख पदावर कार्यरत राहण्यासाठी कायदेमंडळाचा विश्वास तुमच्यावर असणं गरजेचं आहे. हा विश्वास निघाला की मग वास्तविक कार्यकारी प्रमुख हा त्या पदावर राहण्याचं गरज नाही किंवा राहतच नाही. त्यामुळे आपलं ऑप्शन काय आहे? कायदेमंडळ, म्हणजेच सी हे आपलं ऑप्शन आहे. लक्षात घ्या. परत एकदा आपण रिपीट करू. थोडासा प्रश्न लक्षात ठेवण्यासारखा आणि तेवढाच प्रशासकीय स्वरूपाचा आहे. संसदीय शासन प्रणालीमध्ये कायदेमंडळाचा विश्वास असेपर्यंत वास्तविक कार्यकारी प्रमुख पदावर कार्यरत राहतात, अन्यथा नाही. त्याच्यामुळे आपलं 9व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे सी. पुढल्या प्रश्नाकडे वळूया लगेच आपण. 10वा प्रश्न. कोणत्या विचारवंताने आदेशाची एकता हे तत्व अमान्य करून त्यावर टीका केलेली आहे? आदेशाची एकता, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आदेशाची एकता, पण त्याच्यावर एका विचारवंतानं टीका केली, ते अमान्य केलं. असा विचारवंत कोण आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. चेस्टर बर्नार्ड, F.W. टेलर, मॅक्स वेबर आणि हर्बर्ट सायमन. आपलं ऑप्शन इथे आपल्याला निवडायचं आहे F.W. टेलर, कारण टेलरनीच हा सिद्धांत मांडला होता, किंवा आदेशाची एकता या सिद्धांताच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी असू शकतात असं त्यांनी मान्य केलं होतं, मांडलं होतं. त्यामुळे आदेशाची एकता या तत्वाला त्यांनी टीका तर केलीच आणि त्याला अमान्य केलं. म्हणजे आपलं उत्तर काय राहणार आहे? लक्षात घ्या, F.W. टेलर. ओके. लगेच आपण 11व्या प्रश्नाकडे वळूया. 11वा प्रश्न काय म्हणतो की लोकप्रशासन हे एक शास्त्र आहे. या हक्काला डॅश डॅश यांनी आव्हान दिले आहे. सेट 2015च्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. थोडंसं व्यवस्थित याला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आपल्याला जेव्हा विचारवंत, अभ्यासक किंवा व्याख्या देणारे हे जे समाजशास्त्रीय किंवा प्रशासकीय शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे, ते ऐतिहासिक विविध गोष्टींमधून आपल्यापर्यंत त्यांच्या विधानांच्या माध्यमातून ही प्रशासकीय आणि लोकप्रशासनाची व्यवस्था तयार झाली आहे, पुस्तकं निघाले किंवा ते ज्ञान, ते शास्त्र किंवा कला म्हणून आपल्यापर्यंत पोहोचलं आणि त्या अभ्यासक्रमाचा एक भाग झालेला आहे. त्यामुळे या अभ्यासकांना, विचारवंतांना त्यांची नावं लक्षात ठेवणं हे मग कीवर्ड लक्षात ठेवायचं. जसं आता लोकप्रशासन हे एक शास्त्र आहे. या हक्काला यांनी आव्हान दिले, म्हणजे
लोकप्रशासन हे एक शास्त्र आहे हे कोणीतरी म्हटलं असेल, पण त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी आहे असं म्हणणार एखादा शास्त्रज्ञ किंवा अभ्यासक किंवा विचारवंत आला आणि मग त्यांनी त्याला आव्हान दिलं, तर तो कोण? ऑप्शन्समध्ये आहे रॉबर्ट डेहल, C.I. बर्नार्ड, L. उर्विक, F.W. विलोबी. आता आपल्याला 11व्या प्रश्नाचं उत्तर हे रॉबर्ट डेहल यांनी लोकप्रशासन हे एक शास्त्र आहे या हक्काला आव्हान दिलं होतं. म्हणजे आपलं ऑप्शन जे आहे आता काय राहणार आहे? रॉबर्ट डेहल हे आपलं उत्तर निश्चित झालं. 12वा प्रश्न, संसदीय कार्यकारी प्रमुख प्रणालीमध्ये काय म्हटलंय त्यांनी? संसदीय कार्यकारी प्रमुख प्रणालीमध्ये शासनाचे प्रमुख किती असतात? एक वास्तविक व एक घटनात्मक असे दोन नाममात्र, यापैकी नाही. आता संसदीय कार्यप्रणाली भारतीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये भारतीय संविधानाने आणि भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या आपण काळामध्ये संसदीय कार्यप्रणालीचं आपण सुरुवात केली, ती कार्यप्रणाली ग्रहण केलेली आहे. अशा कार्यप्रणालीमध्ये एक वास्तविक प्रमुख असतो आणि एक घटनात्मक प्रमुख असतो. वास्तविक प्रमुख जो असतो तो पंतप्रधान मंत्रिमंडळासोबत काम करतो आणि घटनात्मक प्रमुख जो असतो तो असतो राष्ट्रपती. म्हणजे संसदीय कार्यप्रणालीमध्ये आपल्याला बी उत्तर सगळ्यात योग्य आहे, ज्यामध्ये एक वास्तविक आणि एक घटनात्मक असे 2 प्रमुख त्यामध्ये असतात. ठीक आहे. 13वा प्रश्न, औपचारिक संघटना हा संघटनेचा कोणता प्रकार आहे? औपचारिक संघटनेचा डॅश डॅश प्रकार आहे. आता त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहे. ए आधुनिक, बी पारंपरिक, सी मानवीय आणि डी अमानवीय. तर औपचारिक संघटना काय म्हणते? की ती प्रशासकीय आणि शासकीय व्यवस्थेमधली ऑफिशियल, औपचारिक म्हणजे ऑफिशियल, त्याच्यामुळे तिच्यामध्ये आधुनिकता असते, पण ती ठीक आहे. हाही ऑप्शन. मानवीय, ऑफिशियल याच्यामध्ये खूप भावना, संवेदना यांच्यापेक्षा आधी कामाला, प्रक्रियेला जास्त महत्त्व आहे. अमानवीय सुद्धा असू शकत नाही, कारण मानवी नाही तर अमानवीय पण नाही, त्यातला मधला कुठला तरी भाग प्रशासनाला कॅरी करावा लागतो. मग आता पारंपरिक, कारण औपचारिक संघटनेला ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक म्हणजेच पारंपरिक असा व्याप असतो, एक सपोर्ट असतो, तो घटक त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे औपचारिक संघटना हा पारंपरिक संघटनेचा प्रकार आहे असंच आपल्याला इथे म्हणावं लागेल. म्हणून आपण बी हे उत्तर अगदी नक्की करूया. 14वा प्रश्न, अनौपचारिक संघटनेचे कोणते ठळक वैशिष्ट्य आहे? आता औपचारिक आणि अनौपचारिक या 2 संघटनांचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये अनौपचारिक संघटनेचं वैशिष्ट्य काय आहे? अनौपचारिक, अनऑफिशियल. ए मानवतावादी दृष्टिकोन, बी मानवी भावनांना महत्त्व, सी सहयोगाची भावना, डी वरील सर्व. आता ए ऑप्शन बघा, मानवतावादी दृष्टिकोन, बी मानवी भावनांना महत्त्व, दोन्हीही जवळपास सारखे आहे, खूप फरक जाणवत नाही. आणि सी सहयोगाची भावना, जेव्हा तुम्ही मानवतावादी आहात, मानवी भावनांना महत्त्व देता, त्याच्यामुळे तुम्ही सहयोग करताच. म्हणून हे 3ही जर ओके आहे तर आपलं उत्तर नक्कीच डी म्हणजे वरील सर्व. म्हणजे अनौपचारिक संघटनेचे ठळक वैशिष्ट्य जर बघितले तर ते मानवतावादी दृष्टिकोनामध्ये पण येतात, मानवी भावनांना तिथे महत्त्व दिलं जाते आणि सहयोगाची भावना पण असते. सारख्या गोष्टींना जर आपण थोडंसं बघितलं तर आपल्याला हे उत्तर
अगदी परफेक्ट आहे. म्हणून डी हे उत्तर आपण ग्राह्य धरत आहोत. यानंतर 15वा प्रश्न काय म्हणतो, समान ध्येय साध्य करण्यासाठी सामूहिक सहकार्यातून घडणाऱ्या कृतींना प्रशासन म्हणतात. आता ही व्याख्या कोणी केली आहे, असे कोणी म्हटलं आहे? हा सुद्धा 2015च्या सेट एक्झाममध्ये आलेला महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. समान ध्येय साध्य करण्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं की या विचारवंत अभ्यासक, शास्त्रज्ञ किंवा लोकप्रशासनाचे जे काही अभ्यासक आहेत त्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी कीवर्ड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास हा तेवढाच सखोल आणि परिपूर्ण असण्याची गरज आहे. आपला 15वा प्रश्न सुरू होता. काय म्हणतो तो, समान ध्येय साध्य करण्यासाठी सामूहिक सहकार्यातून घडणारी कृती म्हणजे प्रशासन. म्हणजे द कॉमन गोल इज टू बी अचीव्ड बाय व्हर्च्यू ऑफ ऑर बाय यूजिंग टीमवर्क, सामूहिक सहकार्य, द म्युच्युअल अंडरस्टँडिंग, द म्युच्युअल कॉपरेशन, आणि त्या कृती, त्या ॲक्शनला प्रशासन म्हणतात, द ॲडमिनिस्ट्रेशन प्युअरली. असं कोणी म्हटलं आहे? म्हणजे आपल्याला ऑप्शनमध्ये आधी आपण बघू. ई ए निग्रो, एच सायमन. ई ए निग्रो पहिलं ऑप्शन आहे, दुसरं एच सायमन आहे, तिसरं ऑप्शन आहे एल डी व्हाईट, आणि चौथं म्हणजे डी ऑप्शन आहे वॅल्डो. आता जे लोकप्रशासनाचे अभ्यासक किंवा स्टुडंट्स आहेत त्यांना याच्याबद्दल मला असं वाटतं माहिती असेल, पण नावं लक्षात ठेवणं आय अंडरस्टँड. तुम्ही म्हणाल सर एवढं सोपं नाही आहे ते. म्हणूनच अभ्यास परीक्षा त्याच्यासाठीच असतात की तुमचा डीप स्टडी कुठे कुठे आवश्यक नक्कीच असतो. त्याच्यामुळे आपल्याला याचा जर विचार केला तर ऑप्शन बी हे अपेक्षित आहे. एच सायमन यांनी असं म्हटलं की समान ध्येय साध्य करण्यासाठी सामूहिक सहकार्यातून घडणाऱ्या कृतींना प्रशासन म्हणतात. कॉमन गोल, म्युच्युअल कॉपरेशन इज इक्वल टू ॲडमिनिस्ट्रेशन, असा एक भाग या व्याख्येमध्ये एच सायमन यांनी सांगितला आहे. समान ध्येय, सामूहिक सहकार्य, कीवर्ड्स, जसं मी म्हटलं की कीवर्ड्स आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे मित्रांनो. पुढल्या प्रश्नाकडे लगेच वळूया. 16वा प्रश्न. आता मी एवढ्या स्लो आणि अगदी स्टडीली का बरं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा हा विषय आपण घेतो आहे, कारण हे काही फक्त पाठांतर नाही. पाठांतर कितीकडे विसरण्याची शक्यता असते. तो थोडंफार जर समजून घेतलं तर लक्षात राहायला सोपं होतं. 16व्या प्रश्नाकडे वळूया. उत्तरदायित्व आणि जबाबदारी हे तो कोणत्या स्वरूपाचे आहेत? लक्षात घ्या, उत्तरदायित्व आणि जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी हे तत्व कोणत्या स्वरूपाचे आहेत? ए ऑप्शन आहे समान, बी परस्पर विरोधी, सी भिन्न, आणि डी यापैकी नाही. मित्रांनो, आता ह्या दोन शब्दांकडे जर बघितलं तर उत्तरदायित्व आणि जबाबदार हे थोडंसं कुठेतरी समीकरण जुळल्यासारखं वाटतं कधी कधी शब्दशः अर्थाने जर आपण घेतलं, पण त्याच्या मागची जी भूमिका आहे, त्याच्या मागची जी प्रक्रिया आहे जबाबदारीची आणि उत्तरदायित्वाची, ती वेगवेगळी आहे. नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे उत्तरदायित्व आणि जबाबदारी हे दोनही भिन्न आहेत. ते समानही नाही, परस्पर विरोधी सुद्धा नाही, वेगवेगळे आहेत. विरोधी नाहीत पण वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे आपलं उत्तर राहणार आहे सी. उत्तरदायित्व आणि जबाबदारी हे भिन्न प्रकारचे आहेत. 16व्याचं उत्तर सी. 17वा प्रश्नाकडे वळूया. ल्युथर गुलिक यांनी मांडलेल्या संघटनेच्या आधारभूत घटकात म्हणजेच 4 P's मध्ये घटकाचा समावेश नाही. आता 4 P's मध्ये प्रोसेस आहे, प्लॅनिंग आहे, पर्पज आहे, पीपल आहे, प्लेस आहे, बऱ्याचशा गोष्टी येतात. मग ल्युथर गुलिक यांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्यातला कुठला पी याचा समावेश नाही? मित्रांनो, प्रश्न अगदी व्यवस्थित वाचणं जास्त गरजेचं. समावेश नाही म्हटलं.
आपल्या 4 पैकी ल्युथर गुलिक यांनी 4 P'मध्ये येतील, पण चौथा येणार नाही. तो कुठला नेमका ते आपल्याला शोधून काढायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या पीजमधलं, कारण हे कन्फ्युजिंग आहे. आता पीजमध्ये सगळेच आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज पडते, मग नेमकं कोणतं नाही. तर प्रक्रिया म्हणजे प्रोसेस, नियोजन म्हणजे प्लॅनिंग, उद्देश म्हणजे पर्पज आणि जनता म्हणजे पीपल. त्याच्यामुळे ल्युथर ग्युलिक यांनी संघटनेच्या आधारभूत घटकात 4 P's मध्ये प्रोसेस सांगितली, लक्षात घ्या. पर्पज पण सांगितला, जनता पीपल हे पण सांगितलं, पण नियोजन 4 P's मध्ये त्यांनी घेतलं नाही, म्हणजेच प्लॅनिंग. आपलं उत्तर बी. प्लॅनिंगला त्यांनी आपल्या 4 P's मध्ये समावेश केला नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल आपण जेव्हा आता अभ्यास करतोय सगळेजण आधुनिक जगामध्ये, कानावर पडलं तरीसुद्धा ते लक्षात राहतं बरेचदा. त्याच्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल अभ्यासाची प्रोसेस खरंच खूप चांगली आहे, जर ती तुम्ही अगदी रिगरसली आणि कन्सिस्टंटली फॉलो केली. म्हणून ल्युथर गुलिक यांनी मांडलेल्या 4 P घटकांमध्ये नियोजन म्हणजेच प्लॅनिंगचा समावेश त्यांनी केलेला नाही, हे आपलं उत्तर. 18वा प्रश्न, आपण लगेच 18व्या प्रश्नाकडे वळूया. 18वा प्रश्न काय म्हणतो की नियंत्रणाच्या कक्षेच्या सिद्धांताशी खालील कोणती बाब संबंधित नाही. काय म्हणतात ते, नियंत्रणाच्या कक्षेच्या सिद्धांताशी. आता ए, कर्मचाऱ्याचे वर्तन, कामाचे स्वरूप, कामाचे स्थान, कर्मचाऱ्याचे वय. आता नियंत्रण कशावर ठेवण्यात येतं किंवा ठेवल्या जाऊ शकतं, लक्षात घ्या. कशावर नियंत्रण ठेवू शकतो? वर्तनावर नियंत्रण ठेवू शकतो कर्मचाऱ्यांच्या. त्यांच्या कामाचे स्वरूप चेक करू शकतो, त्यांना ॲडव्हाइस करू शकतो, त्यांना त्याबद्दल काही आपल्याला वेगळं इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असेल, सूचना, तर आपण देऊ शकतो कामाच्या स्वरूपानुसार. कामाचे स्थान, त्याच्यावर सुद्धा नियंत्रण राहते. स्थान कसं असावं, कुठे असावं, कशा स्वरूपाचं असावं, राहू शकते. पण कर्मचाऱ्याच्या वयावर नियंत्रण आहे का? नियंत्रणाच्या कक्षेच्या सिद्धांताशी खालीलपैकी कोणती बाब संबंधित नाही. म्हणजे नियंत्रणाची ही जी कक्षा आहे ती कर्मचाऱ्याच्या वर्तन, स्वरूप आणि स्थान, कामाचे स्वरूप, कामाचे स्थान आणि कर्मचाऱ्याचे वर्तन याच्यावर नियंत्रण होऊ शकतं, पण कर्मचाऱ्याच्या वयावर नियंत्रण नाही. त्यामुळे आपलं उत्तर अगदी मायन्युटली आपण जर अभ्यास केला तर हे चुकणार नाही मुळीच. डी, कर्मचाऱ्याचे वय ही बाब त्याच्याशी संबंधित नाही. कशाच्या? नियंत्रणाच्या कक्षेच्या. आलं लक्षात? ओके. 19व्या प्रश्नाकडे आपण जाऊया आता. लोकप्रशासन या शब्दातील लोक या शब्दाचा अर्थ आहे. लोकप्रशासन यातील लोक या शब्दाचा अर्थ डॅश डॅश आहे. ए ऑप्शनमध्ये, 4 ऑप्शनमध्ये ए आहे सार्वजनिक, बी आहे संपूर्ण जनता, सी आहे पूर्ण आणि डी आहे राजकीय कार्य. आता लोकप्रशासन हे सार्वजनिक स्वरूपाचे असते. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इज ॲक्च्युली जनरल. इन जनरल जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जनरल पब्लिक येते. त्यामुळे बी ऑप्शन दिलेला आहे. संपूर्ण जनता, पूर्ण, राजकीय कार्य यांचा त्याच्यामध्ये समावेश होणार नाही. एखादी सार्वजनिक गोष्ट करायची असेल तर ती लोकप्रशासनाचा घटक होते, कारण ती सर्वांसाठी असते. पण यातलाच प्रोफेशनल, टेक्निकल, लॉजिकल वर्ड आपल्याला शोधायचा आहे. म्हणून आपण ऑप्शन ए सार्वजनिक याला आपण सगळ्यात जास्त महत्त्व देऊ आणि तेच आपलं उत्तर राहणार आहे. विसावा प्रश्न.
जनसंपर्काचा हा उद्देश नाही. जनसंपर्काचा कोणता उद्देश नाही? ए ऑप्शन आहे प्रशासनासंबंधी जनतेमध्ये अनुकूल मत तयार करणे. जनसंपर्काचा हा उद्देश आहे का? प्रशासनासंबंधी जनतेमध्ये अनुकूल मत तयार करणे असू शकतो. बी विविध सेवा व योजनांची माहिती जनतेला देणे नक्कीच असू शकतो. सी राजकीय पक्षाचे संघटन मजबूत करणे. आता एखाद्या राजकीय पक्षाचे संघटन मजबूत करणे हा याचा उद्देश नाही. आपल्याला ऑप्शन मिळालं. सी म्हणजे राजकीय पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा उद्देश जनसंपर्कामध्ये असत नाही. म्हणून आपण प्रश्न वाचताना लक्षात घ्यायचं आहे की नाही जर म्हटलं आहे तर नेमकं कशासाठी नाही. आणि चौथं ऑप्शनचा काही विषयच नाही, कारण लोकांच्या मनामध्ये प्रशासनाची प्रतिमा असेल तिचे प्रतिबिंब टिपून घेणे हे जनसंपर्काचं काम आहेच. पहिलं पण आहे, दुसरं पण आहे आणि चौथं पण आहे. मग उत्तर काय राहील? राजकीय पक्षाचे संघटन मजबूत करणे हा जनसंपर्काचा उद्देश असत नाही.